बरोबर पंक्तीला बसणार नाही हे पहिले ठरवा आणि मग महाराष्ट्र हिताच्या गोष्टी करा. बाकी आमच्यातली भांडणं मी आज सांगतो, जी काय भांडणं माझ्याकडनं नव्हतीच कोणाशी मिटून टाकली, चला पण पहिले हे ठरवा महाराष्ट्राचं हित. आणि मग त्यावेळेला सगळ्या मराठी माणसांनी ठरवायचं की भाजपसोबत जायचं का शिवसेनेसोबत, म्हणजे माझ्याबरोबर एसएनसी नाही, गद्दार सेना नाही, पण ठरवा कोणासोबत जाऊन महाराष्ट्राचं मराठीचं आणि हिंदुत्वाचं हित होणार आहे, माझ्याबरोबर का भाजप बरोबर. आणि मग काय द्यायचा असेल तो अगदी पाठिंबा द्यायचा आहे, विरोध द्यायचा, बिनशर्त करा, माझी काही हरकत नाहीये. महाराष्ट्राचं हित ही एकच शर्त आहे माझी. पण मग बाकीच्यांना या चोरांना दाटीबेटी आणि कळत नकळत पाठिंबा किंवा त्यांचा प्रचार करायचा नाही, ही पहिली शपथ घ्यायची छत्रपती शिवाजी. या घडीची सगळ्यात महत्वाची बातमी, उद्धव ठाकरे अजूनही भाषण करतायत, पण बोलताना त्यांनी राज ठाकरे म्हणाले त्या विषयावर भाष्य केलंय. किरकोळ भांडण बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे असं उत्तर दिलंय उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेला. पण त्यांनी एक अट घातलेली आहे. राज ठाकरेंच्या प्रस्तावाला उद्धव ठाकरेंनी प्रतिसाद दिलाय, पण त्यांनी एक अट घातलेली आहे की महाराष्ट्राच्या हितासाठी जे काम करत नाहीत त्यांना बाजूला ठेवावं लागेल आणि असं कन्फर्म करावं लागेल की मी त्यांना बाजूला ठेवलेलं आहे. राज ठाकरेंच्या प्रस्तावाला उद्धव ठाकरेंनी उत्तर दिलेलं आहे, प्रतिसाद दिलेला आहे. उद्धव ठाकरेंचं अजूनही भाषण सुरू आहे, पण त्यात त्यांनी राज ठाकरे जे म्हणाले, जी टाळी त्यांनी पुढे केलेली, जो हात त्यांनी पुढे केलेला आहे त्याला प्रतिसाद दिलेला आहे. राजकारणातली सगळ्यात मोठी बातमी, दोन्ही बाजूनी टाळीला प्रतिटाळी आलेली आहे, साथ घातला त्याला प्रतिसाद आलेला आहे. राज ठाकरेंनी जे म्हटलं होतं की महाराष्ट्राच्या हितासाठी मी सगळे वाद आणि भांडणं बाजूला ठेवायला तयार आहे, त्याला आजच उत्तर आलेलं आहे. उद्धव ठाकरेंकडून उत्तर असं आलंय की मी सुद्धा ही सगळी किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला तयार आहे महाराष्ट्राच्या हितासाठी. आता उद्धव ठाकरेंनी घातलेली जी अट आहे ती राज ठाकरेंना मान्य आहे का हे बघणं महत्त्वाचं आहे. किरकोळ भांडणं मी देखील बाजूला ठेवायला तयार आहेत. पहिल्यांदा महाराष्ट्रात काही वर्षांपूर्वी म्हणजे काही वर्षांपासून जे दोन्ही भावांनी एकत्र यावं या संदर्भातली जी चर्चा सुरू होती, त्यात पहिल्यांदा असं झालंय की राज ठाकरेंनी साथ घातली आणि उद्धव ठाकरेंनी त्याला प्रतिसाद दिलेला आहे. याआधी दोनदा असं झालेलं होतं की राज ठाकरेंकडून साथ घातली गेली, पण उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून त्याला टोलवाटोलव केली गेली, बगल दिली गेली, दुर्लक्ष केलं गेलं. यावेळेला आपण असं बघतोय की उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे की किरकोळ भांडणं मी सुद्धा बाजूला ठेवायला तयार आहे. जाहीर व्यासपीठावरून उद्धव ठाकरेंनी भाषण करताना असं म्हटलंय आणि जो राज ठाकरेंनी साथ घातलेली होती त्याला प्रतिसाद उद्धव ठाकरेंनी या भाषणातून दिलेला आहे. आता हे बघायचं की राज्याच्या हिताकरता भांडण बाजूला ठेवून हे दोघं भाऊ एकत्र येतात का. पण जी अट उद्धव ठाकरेंनी घातलेली आहे त्या अटीबाबत राज ठाकरेंची काय प्रतिक्रिया आहे हे बघणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. पुन्हा एकदा बघूया उद्धव ठाकरे काय बोलतायत. लढा असेल किंवा संयुक्त महाराष्ट्राचा लढा असेल, ज्या वेळेला गिरणी कामगार आणि कामगार रस्त्यावरती उतरला तेव्हा त्या चळवळीला एक काहीतरी मूर्त स्वरूप आला आणि तेव्हा तो लढा हा यशस्वी होऊ शकला. हे कामगारांचं मी नाही म्हटलं तरी एक शौर्य आहे. आज सुद्धा आपण जातो 1 मे आला, हुतात्मा दिनाला हुतात्मा चौकात जातो, त्या हुतात्म्याला आपण पुष्पचक्र वाहतो, नमस्कार करतो, पण वरती कोणी बघितलेत का तुम्ही? शेतकरी आणि कामगार हे दोन्ही आपल्या आता जो शब्द होता ना भाग्य विधाते, आपल्या राष्ट्रगीतातला जो शब्द आहे भाग्य विधाता, तो भाग्य विधाता आपल्या देशाचा कामगार आणि शेतकरी आहे. म्हणून करायची वेळेवरती त्यांनी ते वाक्य ऐकवलं मला. मी मगाशी त्याला जरा बोललो असेल, पण आता धन्यवाद देतो की वेळेवरती मला तो भाग्य विधाता शब्द ऐकवला, कारण भाग्य विधाता देशाचा माझ्या समोर बसलेला आहे. हा भाग्य विधाता आहे. तुमचं भाग्य, देशाचं भाग्य ठरवणारे तुम्ही लोक आहात. तुमचं भाग्य ठरवणारे राजकारणी नाहीयेत. पण तुम्हाला फसवून तुमचा अधिकार हा हिरावून घ्यायचा आणि आता तर हसण्यावरती सुद्धा बंदी येईल की काय असं झालेलं आहे. म्हणजे मध्यंतरी मी बातमी वाचली की ओडिसाचे एक निवृत्त न्यायाधीश आहेत एस मुरलीधर, त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलं. त्यांनी सांगितलं लोकशाहीचे नियम सगळ्यांना पाळलेच पाहिजेत, त्याच्याबद्दल वाद नाही. लोकशाहीमध्ये म्हणजे संविधानाबद्दल जे काही नियम आहेत ते सगळ्यांनी पाळलेच पाहिजेत, पण त्याच बरोबरीने स्वतःचे अधिकार हे तुम्हाला माहिती असलेच पाहिजेत. आणि या अधिकाराचा वापर आपण केला नाही
तर आपल्याकडे तो अधिकार आहे हेच आपण विसरून जाऊ. आजकाल तर हसण्याच्या अधिकारावरती सुद्धा गदा येते की काय अशी भीती निर्माण झाली. हे माझं तर आहेच, पण त्या निवृत्त न्यायाधीश एस मुरलीधर यांचं सुद्धा मत आहे. तर हे अधिकार तुम्ही करायचे, गाजवायचे, जागृती तुम्हाला आणायची. म्हणजे अरविंद, तुम्ही जे म्हणालात की विभागवार तुम्ही आता पदाधिकारी करतायत, तसं करा, पण त्याच्या मागे मला जे काम पाहिजे की शिवसेना आणि शिवसेनेचा महाराष्ट्राचा महाराष्ट्र धर्म आणि देशाला जपणारं हिंदुत्व याचा विचार करणारा माझा तो कामगार पाहिजे.